देशातल्या पहिल्या जेनझी आंदोलनाचं सर्वात मोठं यश. काँग्रेससह विरोधी पक्षांनाही बळ मिळण्याची शक्यता. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर बैठक आयोजित करण्यात आली होती, कारण मोदी सरकारला, केंद्र सरकारला आतापर्यंतचा हा मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे या राजीनाम्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात ही एक महत्त्वाची बैठक झालेली आहे. आणि याच संदर्भात अधिक विश्लेषण करण्यासाठी राजकीय विश्लेषक सुशील कुलकर्णी सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. सुशीलजी, कसं बघतायत या संपूर्ण घडामोडीकडे? पहिल्यापासून आतापर्यंतचे हे आंदोलन आणि त्यानंतर सीजेपीनं ते करून दाखवलं जे आतापर्यंत मोदी सरकारमध्ये झालेलं नव्हतं. अगदी खरं आहे. या सीजीपीने हे करून दाखवलं असं म्हणण्यापेक्षा सीजीपीला जो पॉलिटिकल सपोर्ट मिळाला त्यामुळे ते सीजेपीला करता येऊ शकलं, हे वाक्य नीट लक्षात ठेवलं पाहिजे. नंबर 1. नंबर 2, हा निर्णय धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचा घ्यायचा होता, तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील सरकारने हा निर्णय अगोदर का घेतला नाही? खरं तर प्रधानांचा राजीनामा हा युजीसीच्या वेळेलाच होईल असं वाटलं होतं. युजीसीच्या मुद्द्यावरच प्रधान मागे सरकतील, मागे हटवतील असं वाटलं होतं, पण त्यावेळेला ते घडलं नाही. प्रधानांचा राजीनामा देण्यासाठी घेतलेला वेळ हा सरकार हटणार नाही या अर्थाने लोक बघत होते. सरकारने राजीनामा घेऊन टाकून सीजीपीच्या आंदोलनाचं खूप मोठं प्रेशर आलेलं आहे हे दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं सीजीपीच्या आंदोलनाचा एक मोठा दबाव निर्माण झाला आणि त्या दबावातून हा राजीनामा झाला, हे एक सत्य नाकारून चालणार नाही. पण या राजीनाम्याचे आणखी काही परिणाम पुढे दिसण्याची जास्त शक्यता आहे. राजीनामा झाला आणि दिपकेचं आंदोलन संपलं असं अजिबात नाही. तर राजीनामा झाला आणि दिपकेच्या आंदोलनाला अजून धार चढेल. कदाचित ते आंदोलन संपणार नाही, अजून काही नव्या मागण्या घेऊन पुढे येईल आणि सरकारला त्या मागण्या मान्य कराव्या लागतील अशी स्थिती, अशी आशा आता या सीजेपीच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या मध्ये निर्माण झालेली आहे. या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाने जो कमालीचा टोकाचा हे गाठलेला होता, स्तर गाठलेला होता, तो टोकाचा स्तर गाठला की आपल्या मागण्या मान्य होतात, हा एक नवा प्रवाह आपल्याकडं येईल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी याच्या दूरगामी परिणाम करणाऱ्या असतील आणि एक प्रश्न सरकारला विचारणाऱ्या असतील की एवढा उशीर का? अगदी सुशीलजी, आतापर्यंत मोदी सरकारमध्ये अशी घटना मात्र घडलेली नव्हती. कोणत्याही आंदोलनाला किंवा मागणीला आतापर्यंत हे सरकार बळी पडलं नव्हतं. मात्र जो मुख्य मुद्दा होता तो होता नीट परीक्षेचा, पेपर फुटीचा, जो खऱ्या अर्थानं निकाली निघणं महत्वाचं आहे. ह्या राजीनाम्यानंतर तशी काळजी आता घेतली जाईल का आणि तो मोठा धडा प्रत्येक सरकारसाठी येणाऱ्या असेल का? नाही, तुम्ही जे पहिल्यांदा म्हणताय ते पहिल्यांदा घडलेलं नाहीये. मोदी सरकारच्या निर्णयाला वापस घेणे किंवा माघार घेणे. माघार नाही, राजीनामा. नाही, याआधी कृषी कायदे वापस घेतले. कारण मोदींनी याआधी अशा जनरेट्या पुढे किसानांच्या आंदोलनापुढे कृषी कायदे वापस घेतलेले आहेत आणि किसान आंदोलन याच हिंसक मार्गाने झालेलं होतं. ज्या स्वरूपाची प्रतिक्रिया लोक बोलतायत त्या स्वरूपात ते झालेलं होतं. त्यामुळं दुसरी घटना आहे ही की मोदींना अशी माघार घ्यावी लागलेली आहे आणि आंदोलकांच्या मागण्या मान्य कराव्या लागलेल्या आहेत. आता एक माझा महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये उरतो, तो म्हणजे धर्मेंद्र प्रधानांनी पेपर लीक प्रकरणात राजीनामा देणं, यामध्ये पेपर लीकचे प्रश्न सुटणार आहेत का? जे तुम्ही जे म्हणताय ते त्याला कुठे हे होणार आहे का? माझा एक सगळ्यात सीजेपीला सुद्धा एक सल्ला आहे की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा तुम्ही राजकीय यश मिळावं म्हणून ती मागणी घेतली हे खरं आहे, पण पी.व्ही. कुलकर्णी, शिवराज मोटेगावकर किंवा त्या पुण्याच्या 2 प्राध्यापिका, त्यानंतर नाशिकचा तो खैरनार आणि उत्तर भारतातील मंडळी, या सगळ्यांच्या मध्ये या लोकांना त्या नीट परीक्षेच्या स्टेटस मधून नेमणारा, तिथून पेपर लीक करणारा, ही एक जी व्यवस्था आहे ती व्यवस्था उघड होणार आहे की नाही? म्हणजे हल्या बिमार आणि पखालीला इंजेक्शन असा सगळा प्रकार नको व्हायला. म्हणजे रोग कुठेतरी आहे, आग सोमेश्वरी आहे, बंब रामेश्वरी जाऊन पोहोचलाय, आग विझणार नाहीये. या सगळ्या प्रकारामध्ये या सगळ्या लोकांना आपले म्हणून तिथे नियुक्त करणारी, या पेपर फुटीला प्रोत्साहन देणारी ती माणसं सुद्धा उघड झाली पाहिजेत.
47 लोकांना हटवण्याची कारवाई सुद्धा 2 दिवसापूर्वी झाली, हम्म. जी आधी व्हायला पाहिजे होती. या सगळ्या गोष्टी नीट नाही झालेल्या नीटच्या बाबतच्या, आणि ते प्रश्न तसेच कायम राहतील. लोकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं मात्र मिळणार नाहीयेत, की यांना नेमलं कोण, जी यांना सहकार्य कोण करत होतं, जी तर ते प्रश्न कायम राहतील. सीजीपीच्या आंदोलनाला राजकीय यश मिळालेलं आहे, पण सीजीपीच्या आंदोलनाला या प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊन याच्या कन्क्लुजन काढण्याचं यश मात्र मिळालेलं नाहीये. अगदी अगदी सुशीलजी, आणखी काही प्रश्न घेऊन मी तुमच्यापर्यंत येते, मात्र त्याआधी एक महत्त्वाची अपडेट मला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे, ती बघूयात. तर एक महत्त्वाची बातमी सध्या समोर येते. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांनी एक्स पोस्ट केलेली आहे. तरुणाईनं दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे, असं या पोस्टमध्ये शरद पवार म्हणतायत. तर हा लढा लोकशाहीच्या ताकदीचं प्रतीक असल्याचं शरद पवारांनी म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा सुशील कुलकर्णी यांच्याकडे मी याच संदर्भात प्रश्न घेऊन जाते. विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत सुशीलजी, आणि आतापर्यंत सरकारला बसलेला हा मोठा धक्का मानला जातोय, आणि त्याच पद्धतीचं ट्विट शरद पवारांनी केलेलं आहे. त्यामुळे हा मोठा धक्का म्हणता येईल, जसं सगळेच नेते आणि एकूणच प्रतिक्रिया याबाबत उमटतायत. शरद पवारांची प्रतिक्रिया स्वाभाविक आहे तशी येणं, पण मला ती तशी प्रतिक्रिया येण्यात एक आश्चर्य वेगळंच आहे अजून. म्हणजे शरद पवारांनी सीजीपीच्या आंदोलकांना भेट देऊन पुन्हा मोदींची भेट घेणं आणि पवारांच्या बाजूने कुणीही त्यात न उतरणं, पवारांनी त्याबाबत पुन्हा चकार शब्द न काढणं, या सगळ्या गोष्टी जरा आश्चर्यकारक आहेत. रोहित पवार मी पवारांच्या बाजूने उतरले असं समजत नाही, हे डोक्यात घ्यायला हवं पहिल्यांदा. तर या सगळ्या प्रतिक्रिया आता सरकारच्या पराभवानंतर ज्या ज्या प्रतिक्रिया यायला हव्यात त्या सगळ्या प्रतिक्रिया आता येत आहेत. त्यामुळं शरद पवारांच्या गटाकडून येणारी प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंच्याकडून महाराष्ट्रातून येणारी प्रतिक्रिया, या सगळ्या प्रतिक्रिया खूप महत्वाच्या आहेत, त्या येत राहतीलच. हे सरकारचं 100% माघार आहे, 100% सरकारचा पराभव आहे. सरकारला तो निर्णय घ्यावा लागणं ही मुळात गोष्ट आश्चर्यकारक आहे. त्यामुळे या प्रतिक्रियांचं मला काही नवल वाटत नाही, उलट त्या तशा स्वरूपात न आल्या तरच आश्चर्य वाटेल. अगदी सुशीलजी, आणखी एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत ही पोहोचलेली आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाचारण करण्यात आलेलं आहे. बरं, एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीत जात आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर कुठेतरी संपूर्ण देशाचंच राजकारण ढवळून निघलेलं आहे, आणि त्यामुळे या सर्व नेत्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे. बैठक होणार आहे असं कळतंय. काय या बैठकीत मुद्दे मांडले जाऊ शकतात, काय महत्त्वाचे निर्णय हे घेतले जाऊ शकतात सरकारकडून, असं तुम्हाला वाटतंय? हे बघा सर, म्हणजे राजीनामा घेण्याचा निर्णय भाजपने घेतला तेव्हा तो घेतला जाणार नाही असं आपल्या सगळ्यांना वाटत होतं. त्यामुळे भाजपच्या बैठकीत काय निर्णय घेतले जाऊ शकतात याचा अंदाज बांधणंच कठीण आहे. कारण आपण उगीच त्याला अंदाज किंवा विश्लेषण असं न म्हणता त्याला तर्क म्हणूया, आपण फक्त तर्कच बांधले जाऊ शकतात. मला वाटतं भाजपच्या एकूण प्रक्रियेवर याचा काय परिणाम होईल, देशभरामध्ये राजकारणाची आणि धोरणांची दिशा काय असावी यासाठीची ही बैठक असू शकते. आणि माझा अंदाज असा आहे, फडणवीसांनी जाणं तिथे, म्हणजे पुन्हा फडणवीस दिल्लीला गेले आणि फडणवीस दिल्लीला जाणार अशा स्वरूपाच्या बातम्या चालू होतील, तर माझा अंदाज असा आहे की या महिना अखेरीपर्यंत भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाचं सुद्धा बदल होईल, आणि त्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये देवेंद्र फडणवीसांचा समावेश होऊ शकतो. तसा उत्तर प्रदेशातूनही योगी आदित्यनाथांचा समावेश होऊ शकतो. कारण भाजपच्या आत्ताच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या, म्हणजे ज्याला आपण सुप्रीम पॉवर भाजपची जी सुप्रीम कमिटी म्हणतो, त्या कमिटीमधल्या वेगवेगळ्या निर्णयांचे बरे वाईट परिणाम होत आहेत. त्या निर्णयाचा फटका कुठे कुठे भाजपला बसतोय, त्यापेक्षा त्या एकूणच स्वरूप कमिटीला बदलणं, त्या पार्लमेंटरी बोर्डाला बदलणं हे भाजपच्या डोक्यामध्ये असू शकतं. त्यामुळे पुढच्या काळामध्ये उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ, म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये त्यांचं स्थान भक्कम आहे हे सांगून देण्यासाठी, आणि महाराष्ट्रामधून देवेंद्र फडणवीस यांना पार्लमेंटरी बोर्डावर घेतलं जाऊ शकतं. ती बैठक त्यासाठीच असली पाहिजे. अगदी सुशीलजी, आपण जर या घडामोडी बघितल्या तर अगदी 2 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः तरुणांशी संवाद साधलेला आहे. 2 व्हिडिओ त्यांनी पोस्ट केले होते वेगवेगळ्या पद्धतीचे, आणि त्यानंतर आज राजीनामा झाला. त्यामुळे कुठेतरी पंतप्रधानांनी 2 दिवस हा सूचक इशारा दिला आणि तिसऱ्या दिवशी या राजीनाम्याची घोषणा झाली, असं म्हणता येईल. कुठेतरी हे लिंक आहे. हो, पंतप्रधानांनी संवादाचा इशारा दिला होता, तो संवाद करावा असं सांगितलं होतं. मुळात खरं सांगू का, या सगळ्या प्रकारामध्ये राजीनामा हे सोल्युशन नाही आहे.
कोणाचाही सरकार कुठलंही असू दे, एखाद्या मंत्र्याचा राजीनामा हे त्यावरचं सोल्युशन नसतं. मी मगाशीच म्हणालो ना की एक संपूर्ण व्यवस्थाच अशी आहे जी भ्रष्टपणे उभी आहे. या सगळ्यामध्ये कोचिंग माफिया त्यांचा विचार झाला पाहिजे होता, त्यांच्या बाबतीत कोणीतरी बोललं पाहिजे होतं. हं, म्हणजे आपल्याकडं आत्ताच्या घडीला सगळ्यात मोठे इन्फ्लुएन्सर, सगळ्यात मोठी शक्ती कोणाची असेल तर कोचिंग क्लासवाल्यांची आहे. हं. म्हणजे बहुतेक कोचिंग क्लासवाले सोशल मीडियावर वेगवेगळे मत आणि महाराष्ट्रात तुम्ही बघा ना, महाराष्ट्रात सुद्धा कराळे गुरुजी, त्याला खतखत गुरुजी नावाने आपण ओळखतो, ते असेच आहेत ना, जे पॉलिटिकल भूमिका घेऊन कोचिंग क्लासेस चालवतात. या कोचिंग माफियांचा, म्हणजे कराळ्यांना माफिया म्हणलंय असं काही धरू नका, म्हणजे कोणीही बघा तुम्ही, कोचिंग माफियांचा, जो मोठे गावकर पकडलाय तोही कोचिंग माफियाच आहे. हं. या सगळ्यांचा संबंध कुठतरी जोडणं आवश्यक होतं. मला वाटतं मोदींचा इशारा त्याकडे असला पाहिजे असावा कदाचित, की तुम्ही या सगळ्या विषयात संवाद साधा. हं. राजीनामा एखाद्या मंत्र्याचा, कारण तो आतापर्यंत झालेल्या कोणत्याच पेपरफुटीत कुठल्याच मंत्र्यांनी राजीनामा दिलेला नाहीये. ती मागणी यावेळेला फक्त मंत्री भाजपचा म्हणून होतीये. बाकी त्या राजीनाम्याच्या मागचं काही दुसरं कारण नव्हतं. तर त्या सगळ्या संदर्भात मोदींनी चर्चा करण्यासाठीची दारं उघडी केली होती, पण त्या चर्चा त्यांना करायचीच नव्हती. निर्णय हवा होता तो धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचा, तो झाला. पण जर कुणी असं समजत असेल की आता सगळं संपलं, हं. सीजेपीचं आंदोलन संपलं, तर तसं नाही होणार आहे. म्हणजे यांनी चर्चा उघडी झाली, एक पाऊल टाकलं होतं असं नाही होणार आहे. आता पोलिसांनी अत्याचार केले, मारलं म्हणून त्या पोलिसांवर कारवाई करा किंवा अमित शहाचा राजीनामा घ्या, दिल्लीच्या पोलीस आयुक्ताचा राजीनामा घ्या, पाठोपाठ मोदींचा राजीनामा घ्या. या सगळ्या मागण्या पुढे येत राहणार आहेत. त्यामुळं राजीनामा हे सोल्युशन नाही. राजीनामा हे अनेक समस्यांचं सुरुवात होण्याचं माध्यम आहे असं मला वाटतं. आता अनेक मागण्या पुढे वाढत राहणार आहेत. त्यामुळे मोदींच्या या चर्चेच्या गोष्टीला फाट्यावर मारून सीजेपीनी नवीन समस्या उघड करण्याचे मार्ग उघडे ठेवले. अगदी सुशीलजी, तुम्ही म्हणतायत तसं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चर्चेसाठी आवाहन केलं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून. मात्र त्याआधी जेव्हा सोनम वांगचुक यांनी रुग्णालयात असताना म्हटलं होतं की किमान आमच्याशी चर्चा करण्यासाठी तरी या, तर त्यावेळी जर ही चर्चा केली असती तर इथपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ही नामुष्की किंवा मोदी सरकारवर ही नामुष्की ओढावली नसती, असं वाटत नाही का तुम्हाला? अगदी 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 जे अब पछताए क्या हो जब चिडिया चुग गई खेत अशी स्थिती आहे. बैल गेला आणि झोपा केला असं म्हणतात आपल्याकडे. हे सगळी नामुष्की जी आली आहे ना, ती चर्चा त्याच वेळेला न करण्यामुळे आली आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की चर्चा का नाही केली, तर चर्चा कोणाशी करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. एक फेसलेस आंदोलन उभं राहताना तेव्हा त्या आंदोलनाच्या जमलेल्या लोकांच्या, म्हणजे 10-15 हजार काय जी लोक जमली असतील, आणि भारतभरामध्ये सगळ्या ज्या ठिकाणी खूप मोठं आंदोलन झालं तिथे एक 10-10 हजार लोक जमली असतील, तर सगळं मिळून 1 लाख, 2 लाख, 3 लाख लोकांच्या समुदायाने हे आंदोलन केलं असेल. ते उग्र केलं होतं. त्या उग्र आंदोलन करणाऱ्या सोबत चर्चा करायची का हा एक प्रश्न सरकारच्या समोर असतो. आणि त्यांची मागणी मान्यच करायची होती तर ती आत्ता का केली, आधी का केली नव्हती, हा एक प्रश्न निर्माण होतो. म्हणजे मुळात मी जे पार्लमेंटरी बोर्डाचं तुम्हाला सांगतोय ना, की त्या बदलासाठी या सगळ्यांना तिथे कदाचित बोलवलं गेलं असावं. भारतीय जनता पक्षाच्या एकूण निर्णय घेणाऱ्या लोकांच्या मध्ये तो एक अहंकाराचा भाग आलाय का, की आपण सुप्रीम पॉवर आहोत, आपण काहीही करू शकतो, त्यामुळे चर्चा करायची नाही हा निर्णय घेतला होता का, आणि तसा घेतला होता तर तो फायदेशीर ठरलाय की मारक ठरलाय, याचा सुद्धा विचार आता केला जाईल. त्यामुळं यात बराच उशीर झालाय सगळे निर्णय घेण्यामध्ये. जी. द्यायचाच नव्हता हा निर्णय सुद्धा घेतला गेला नव्हता असा त्याचा अर्थ आहे. आणि द्यायचाच होता हाही निर्णय घेतला असेल तर तो सगळा जाहीर करण्यामध्ये खूप उशीर झालाय. त्या उशिराचा परिणाम आता सरकारलाही भोगावा लागेल, भाजपलाही भोगावा लागेल. जी, सुशीलजी खूप धन्यवाद. तुम्ही हे सविस्तर विश्लेषण केले या सर्व प्रकरणात त्यासाठी.